जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आपला डे 75 चा आज चौथा दिवस आहे. आणि हा आपला चौथा किल्ला आहे, किल्ले चावंड. इथून आपली गाडी आली आणि आपण तिथे गाडी आपली पार्क केली आणि इथून आपल्या ट्रेकला सुरुवात होतो. चावंड. आणि हा इकडे वॉच टॉवर. तसा काल आपण हडसर किल्ल्यावर बघितला, सेम तसाच इथे एक वॉच टॉवर आहे लक्ष देण्यासाठी. आणि इथून आपली ट्रेकिंगला सुरुवात होती. जसे आपण नारायणगडावर पायऱ्या बघितल्या, सेम तशाच पायऱ्या तिथे पण. हे बघा, एक माकड आहे सुंदर, बघते आपल्याला बघून. एवढं ट्रेक राहिलं आपलं, नॉर्मल आहे. माकड तर काय करत नाही, पण तरी पण आपण सुरक्षेसाठी ही आपली ट्रायपॉड काढला, आपला कॅमेराचा दुसरा ट्रायपॉड. ला काठी म्हणून वापरू शकतो आपण. आणि इथे बघा, इथे बाजूला त्या 2 पायऱ्या आहेत आणि इथे टेंट टाकण्यासाठी जागा आहे, म्हणजे टाकू शकतो. इथे काहीतरी वेगळं पण असू शकतं. 2-3 माकडे तिथे. इथून वरती जायचं आता वेगवेगळं जाण्यासाठी. एकदम छोटा, एक पाय बसेल एवढं. इथे तर वाटते आता काय करू शकतो. किल्ल्याखाली पण कोणच नाही, वरती पण कोणच नाही. खाली फक्त आपली एकट्याचीच गाडी आहे, म्हणजे वरती कोणच नाही. पायऱ्या जुन्याच्या दगडी पायऱ्या त्या आहेत. थोडंच वरती द्यायचे. इथे बघा, अशी नॉर्मल अशी गुफा आहे दगडांमध्ये. मध्ये साप वगैरे असू शकतो. आता आपण वरती आलोय पूर्णपणे. या साईडला एक दरवाजा आहे, खारुताई आहे. आत्ताच इकडनं असं वर आलोय आणि हा पहिला दरवाजा मला भेटलाय. दरवाजा तुटलेला अवस्थेत आहे. आणि हा किल्ला पण बघा असा, या किल्ल्याचा दरवाजा पण बघा असा आहे, म्हणजे इकडनं दरवाजाची सुरक्षा करता येईल. आणि हा दरवाजा आहे असं बरोबर. दरवाजा तर काही इथे नाही आहे, पण इथे दरवाजा असणार आहे फिक्स. हा, दरवाजा आहे पण तो तुटलेला अवस्थेत आहे. तसा वरती जायचे. आणि हे दरवाजाचा वरचा भाग आहे हा एवढा. मुख्यद्वार इथे लिहिलंय बघा, मुख्यद्वार आहे हे. इथून आता आपण वरती जाऊया. इथून आपण असं वर आलो आणि इथे राईट हँड साईडलाच एक छोटीशी तोफ आहे, एकदम सुंदर अशी छोटीशी तोफ. आणि इथे लिहिलंय तोफ गाडा. तर हा तोफ गाडा आहे. इथून आपण आता वरती जाऊया. इथे असं पडलेल्या अवस्थेस इथे एक असं तटबंदी असावी, ही पडलेल्या अवस्थेत एकदम. नंबर 5, तोफेच्या बाजूने तिथून वरती जायला एक रोड दिसतो आपल्याला. इथे बघा, दिसतंय तुम्हाला, ह्या ठिकाणी जायला सदर आहे आणि पुष्कराणी ह्या साईडला आहे. तर आपण पहिले सदरकडे जाऊ आणि मग तिकडे जाऊया. एक छोटंसं असं एक रांजण टाईप आहे, पाणी पिण्यासाठीच असं घोड्यांसाठी वरती जाऊया आपण. खूप गवतं उगली तिथे. ही इकडे अशी एक सदर आहे, तुटलेल्या अवस्थेत एकदम. तर आपण इकडून तिकडे जाऊ. त्यामुळे काही दिसत नाही मित्रांनो नीट, एकदम असं गवतांनी झाकलं गेलंय सगळं. तर बघा मित्रांनो, तब्बल 15 मिनटं मी पडक्या वाड्यापासून वरती चालू झालो, महादरवाजापासून. 15 मिनटं वर आल्याच्या नंतर
तुम्हाला हे सुंदर असं चावंड्या देवीचं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे मंदिराचे काही जुने शिल्प आहेत. तर असा हा एवढा भाग मंदिराचा. मग आता देवीचं दर्शन करून पुष्पक राणीकडे जाऊ. मला पण माहिती नाही काय आहे. बघूया तिकडे जाऊन काय आहे ते आणि एक्सप्लोअर करूया, दर्शन देऊन. तर मी आता दर्शन घेतलेलं आहे. शूज घालून आपण जाऊया पुढे पुष्पक राणीकडे. इथे एक पाण्याची टाकी आहे आणि तिथे असे असे रूम्स आहेत, पिंड वगैरे देव वगैरे ठेवलेले आहेत तिथे. पुढे जाऊया बरं. तर हेच आहे ते पुष्काराणी. पुष्काराणी तिकडे जाऊन बघूया आपण.